नमस्कार मित्रांनो. आज मैदान चालू आहे कुळकजाई या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये 8 सेमीफायनल झाले आणि त्या 8 सेमीफायनलमध्ये कोणते बैल फायनलसाठी पात्र झाले आणि क्वार्टर फायनलसाठी सुद्धा पात्र झाले. सुरुवात करूया गट सेमी क्रमांक 1ला. 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. भोपर्डीकरांचा लाडू तास क्रमांक 6 वरून धावला आणि कुडाळकरांची रायफल आणि भोपर्डीकरांचा लाडू ही गाडी सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र झालेली आहे. आणि ही गाडी जी आहे ती सोमा डायव्हर तरढपकर यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. आणि तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी क्वार्टर फायनलसाठी गाडी जी आहे बेतावडे मुंबई या गाडीचा जो आहे तो क्वार्टर फायनलसाठी नंबर आलेला आहे. बघूया आता गाडी फायनलमध्ये कशा पद्धतीनं पळतायत. अंधार तर पडायला आलेला आहे, फायनल होतोय का नाही याच्याबद्दल जरा प्रश्नचिन्ह उभा आहे. बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा या चारही नंदींना. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 2चा निकाल आहे. 2 मध्ये तास क्रमांक 2 वरून दाखवून दिलंय. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट. पंचम हिंद केसरी सर्जा पळाला आणि सर्जासोबत फलटणकरांचा लखन पळाला. काय जोडी पळाली, काय सर्जानं ओव्हरटेक केलं. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे 200 फुटात काय ओढतो सर्जा आणि सर्जानं दाखवली कमाल आणि सर्जा सेमी पास केली. सर्जानं वाटत नव्हतं सर्जा की सेमी पास करेल म्हणून, कारण की गाडी मागे होती खूप. परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो 200 फुटामध्ये असा लांबतो रावरागत की सर्जाचा आहे आणि सर्जानं दाखवून दिले की त्याच्यासारखा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 200 फुटात लेस स्पीडने एवढा नाही बैल. आणि लखन सुद्धा चांगलाच पळाला. लखन आणि सर्जाची खासियत, आज सर्जाला डाव्या खांदी झोपलाय बरं का. आणि सर्जानं दाखवून दिले की तो डाव्या खांदी दोन्ही खांदी पळू शकतो आणि त्याची खरी खांद आहे जी डावी खांद आहे. काय ओव्हरटेक केलाय सर्जा बाबा. सर्जाचा आहेस तू. आणि गाडी जी आहे ती अण्णा ड्रायव्हर यवतकर, एक युवा ड्रायव्हर आहे त्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधील, त्यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. क्वार्टर फायनलसाठी गाडी काय कोणती पात्र झाली मला नाही समजलं. कमेंट्समध्ये सांगा, जर कोणाला माहीत असेल तर सांगा. सेमी क्रमांक 3चा निकाल घेतोय. 3 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी. पंधरेकरांचा गावचा साज पळताना दिसला. रायफल आणि रायबा ही गाडी जी आहे ती पंधरेकरांची गावची गाडी पळाली होती. ही गाडी जी आहे ती तास क्रमांक 7 वरून धावलेली होती आणि ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. ही गाडी भिवऱ्या आणि वजीर ही गाडी जी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. आणि जी रायबा आणि रायफलची गाडी पंधरेकरांच्या ऋतू ड्रायव्हर यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा चारही नंदींना. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 4चा निकाल आहे. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी राजापूरकरांचा राजा पळाला आणि जीवन ड्रायव्हर निनामकरांचा सर्जा पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती सोमा ड्रायव्हर तरढोपकरांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. काय गाडी पळाली, काय पब्लिकनं गाडी होती, सुंदर गाडी पळाली. राजा आणि सर्जाची गाडी सुंदर अशी चांगली गाडी पळवली सोमा ड्रायव्हर. आणि सोमा ड्रायव्हर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं गाडी चालवतात. एक सलग 14 मैदानामध्ये 1 नंबरचा मान पटकवलेले हे नामांकित जॅकी आहेत. आणि क्वार्टर फायनलसाठी जी गाडी पात्र झालेली आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी मान्य आणि रायबा ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. सेमीफायनल 5चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी किन्हईकरांचा रायबा आणि कुळकजाईकरांचा वजीर ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. आणि ही गाडी वजीर जो आहे तो माणिक ड्रायव्हर यांचा आहे. आणि किन्ही सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे किन्ही जे गाव जे आहे ते रायबा याने प्रसिद्ध केलेलं आहे आपल्या पळण्यातून. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय रायबा पळतो. आणि गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. आमचे परम मित्र सुमित ड्रायव्हर यांनी जे आहे खूप साऱ्या शुभेच्छा. क्वार्टर फायनलसाठी गाडीची पात्र आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 6चा निकाल आहे. पब्लिकनं गाडी पळाली. तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी माळशिरसकरांचा साई आणि गुरुसाळेकरांचा देवा ही गाडी फायनलसाठी पात्र आणि महाराज आणि राकुस ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 7चा निकाल आहे. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी पैलवान अभिजित भैया पवार यांचा बाजा आणि नांदेड सिटीकरांचा जो भारत आहे ही गाडी जी फायनलसाठी पात्र. आणि क्वार्टर फायनलसाठी पात्र जी गाडी आहे ती कुमटेकरांचा वजीर आणि त्याच्यासोबत वजीर हो सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर आहे. आणि पुशेगावकरांचा विजय मेडिकल पुशेगाव यांचा नंदी आहे. ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. सेमीफायनल 8चा निकाल आहे. 8 मध्ये एक मोठी लढत होती.
तेजा आणि चिक्याची सुट्टी जी आहे ती लेट झाली, नाही तर निकाल जो आहे तो वेगळा असता. परंतु निकाल जो आहे तो 1 नंबर तासावरून धावलेली गाडी धामणेकरांचा स्वराज आणि शंकर या गाडीनं फायनलसाठी धडक मारली आहे. आणि सर्जा आणि भारत ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. हे होते सेमीफायनलचे 1 ते 8 निकाल. धन्यवाद.